नव्या प्रवरात तू साधू वरदान तू आज कुलभूषण तू भीमराजा आज कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञानगती संगती माझ्या जमातीवर होणारा जुल्म, तिची होणारी पिळवणूक व तिची गुलामगिरी ही सर्व नष्ट करण्याच्या पवित्र व उदात्त कार्यात अत्यंत निष्ठाने लढेल. कार्यात अत्यंत शौर्याने माझ्या वर्गाच्या व जमातीच्या लोकांचे न्याय व माणुसकीचे संरक्षण करण्याच्या आम्ही समता सैनिकांच्या सर्व आज्ञाचे मी पालन करेन. माझ्या कमजोरीमुळे आडपणामुळे अमरण्य धर्मीय अशा कारणाकरिता जमातीच्या हितासंबंधात बाधा आल्यास दलाने फरमावलेली शिक्षा पूर्णतया मी भोगण्यास तयार आहे. संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महासरसेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, आई भीमाई, आई सावित्री या मानवाने या बहुजन समाजाला आपल्या प्राणाची आहुती दिली. या संपूर्ण महामानवांना माझे वंदन. आज महाड या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 ला म्हणजे 19 मार्च 1927 या दिवशी या स्थळी याच महाड ठिकाणी आणि ते स्थळ म्हणजे हीच जागा. या पवित्र स्थळावर आपण प्रत्येक जिल्ह्यामधून आले आहात की ते बाबासाहेब आंबेडकरांना एक त्या 14 तळ्याची आठवण आणि ते आठवण आपल्याला असावी या निमित्ताने आपण सर्व आपापल्या जिल्ह्यातून आपापल्या शहरातून
आपल्या आपल्या तालुक्यातून आल्यात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या वस्तीमध्ये आपण आपापल्या जिल्ह्यातून, आपापल्या तालुक्यातून आला आहात आणि 14 तळ्याचा सत्याग्रह ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यावेळेस बाबासाहेबांच्या साथीला फक्त आणि फक्त समता सैनिक दलाने साथ दिला। त्यामुळे आपण आपल्या गावामधून, आपल्या शहरामधून येत आहोत आणि आज 19 मार्च 2025 या 19 मार्च हा दिवस साजरा करण्याकरता या महाड या ठिकाणी आपण आला आहात आणि हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय सलाम। ताकत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि ह्या पृथ्वी तलावावर ज्या ज्या महापुरुषांनी मानवाच्या उद्धाराकरता आपले सर्व शरीर अर्पण केले अशा सर्व थोर पुरुषांना माझा त्रिवार क्रांतिकारी वंदन। आज आपण दिनांक 17/3/2025 ला महाड इथे समता सैनिक दलाच्या स्थापना दिनानिमित्त इथे एकत्रित झालेलो आहोत। हा दिवस पूर्ण भारतामध्ये स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। ह्या दिवशी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे आणि स्थापना का म्हणून केली ह्या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे की ह्याच महाड ठिकाणी तलावावर जिथं गुरंढोरं, मांजरी, कुत्रे यांना पाणी पिण्याची मुभा होती, परंतु आपल्या बौद्ध बांधवांना त्या पाण्याला हात लावण्याची सुद्धा मुभा नव्हती। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळं उभं केलं आणि ह्या 14 तळ्याच्या कामाला त्यांना यश मिळालं। 14 तळ्याचं तळं हे पुन्हा एका मालकीचं नव्हतं, तेच महाड नगर परिषदेच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्या तलावावर सर्वांचा अधिकार होता। परंतु काही मनुवादी लोकांनी ते तलाव आमचा आहे असं समजून त्या तलावाला स्पर्श करण्यास मनाई केली। ही बाब बाबासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी कोर्टामध्ये ह्या बाबतीमध्ये केस दायर केलं आणि त्या तलावाला त्यांनी मुक्त केलं आणि म्हणूनच आजचं जो आंदोलन आहे महाडच्या 14 तळे मुक्त आंदोलन हे इथं बाबासाहेबांच्यामुळं सक्सेसफुल झालेलं आहे। सैनिकांनो, आपण फार दूरदूरून आलेले आहात, भंडारा, गोंदिया, देवरी आणखी इतर ठिकाणून आपण खेडोपाड्यातून इथं जमलेला आहात। आपल्याला खूप त्रास झाला असेल, त्याबद्दल त्या त्रासाबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण जसे ह्या समता सैनिक दलाच्या एकजुटी करता लांब लांब दुरून इथं जमा झाले त्यामुळे मी तुमचे फार आभारी आहे। आज समता सैनिक दलाची शाखा कशी वाढेल, समता सैनिक दल हा आपला कसा वाढेल ह्या प्रयत्नामध्ये आमचे पूर्ण सैनिक अधिकारी हे प्रयत्न करत असतात आणि समता म्हणजे सर्वांमध्ये प्रेम भावना निर्माण करण्याची जी बाब आहे ते आपल्या समता सैनिक दलामध्ये निर्माण झाली पाहिजे असे मला वाटतंय आणि त्याकरता समता निर्माण करण्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे। एवढंच बोलतो आणि मी इथेच आपल्या शब्दांना विराम देतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। स्थापना दिनाच्या शुभेच्छा आहेत।
तुम्हाला व्यक्त करतोय आणि थोडीशी माहिती देतोय पूर्व सराव म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दलचं. ठीक आहे. महाडचं जे मनुस्मृती दहन झालं होतं ज्या जागेवर झालं आहे ती जागा म्हणजे आणि सगळ्या स्त्रियांसाठी माता टेकण्याची जागा म्हणजे ही. इथून तुम्ही मुक्ती झाल्या. त्या मनुस्मृतीने आपल्याला काय केलं होतं, गुलाम केलं होतं. तिथून तुम्ही काय झाल्या, प्रत्येक भारताची नारी ही मुक्त झाली ती ह्या जागेवरून. इथे जाळलं होतं बाबासाहेबांनी मनुस्मृती. तो जन्म म्हणजेच हा क्रांतीस्तंभ आहे. आणि जेवढ्याही आंबेडकरी आंदोलनाचा क्रांतीस्तंभ म्हणजे महाड. क्रांतीभूमी म्हणतात याला. काय परिचय आपलं, ही क्रांतीभूमी आहे. इथून सगळे क्रांत्या बाबासाहेबांनी निर्माण केल्या. पहिलं मानव मुक्ती. सर्व जनावरांना पाणी होतं, सगळ्यांना होतं, पण मानवाला पाणी तर आपण कुठेही पिऊ शकत होतो. पण बाबासाहेबांचा तो विचार नव्हता. माझ्या लोकांमध्ये ती एक चेतना जागली पाहिजे. त्या चेतनेसाठी म्हणून तो सत्याग्रह केला. पाण्यासाठी नाही. पाणी तर आम्ही कुठेही पडलं गढरातलंही पाणी पिऊ शकतो. पण माणूस म्हणून माणूस जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी ते 14 तळ आहे. आणि त्याला आम्ही दरवर्षी काय येतो की काही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही आजही विसरलो नाही आहे आणि आम्ही मानव आहे हे सांगण्याकरता आलो आहे. समता सैनिक दलाचं मेन मुख्य 19 मार्च 1927 बाबासाहेबांनी जेव्हा त्यांना महाडचं सत्याग्रह करायचं होतं, 2 विफल झालं हे सत्याग्रह. ते विफल झालेलं सत्याग्रह पूर्ण करण्याची जिम्मेदारी बाबासाहेबाला वाटलं की नाही बा, महार रेजिमेंटचे जे रिटायरमेंट अधिकारी होते, सैनिक होते, त्यांना घेऊन बाबासाहेबांनी एक समता सैनिक दलाचं नावाचं, पहिलं त्याचं नाव होतं पण आता आपण समता सैनिक दल म्हणू, त्याचे होते ते नंतर सांगितलं विचारलं, शॉर्टकट मध्ये घेतात. समता सैनिक दल स्थापन केलं 19 मार्च 1927 आणि त्याच्या खांद्यावर म्हणजे तुमच्या खांद्यावर ते पूर्ण जबाबदारी होती ह्या सत्याग्रहाची. कारण याआधी जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये जे काही आपलं अन्न बनवलेलं होतं, लोक होते, त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आलं होतं. त्यांनी कोण केलं जाऊ द्या, ते नावं सोडा, पण ते नावं पुन्हा घेण्याची गरज नाही. पण ज्यांना तर त्यांनी तो त्रास दिला होता. बाबासाहेबांना माहित होतं की पूर्वी बी एकदा झालं, दुसऱ्यांदा एकदा झालं, तर महार रेजिमेंटच्या लोकांना घेऊन आपण समता सैनिक दल स्थापन केलं. म्हणून 19 मार्चला स्थापना केलं आणि 20 मार्चला सत्याग्रह केलं. तर ते सगळी जबाबदारी कोणी घेतली होती, सक्षम बनवायचं समता सैनिक दलाच्या अधिकाऱ्यांनी. तर तो दिवस उद्या आहे. आज आपला दिवस आहे. आपण आंदोलन चालू. उद्या आपण जे महाडचं 14 दळ आहे त्याला पथसंचलन करू आणि त्याला पण एक मानवंदना देऊ, कारण का आपला क्रांतीभूमी. आता आपण जे पण सांगितलं गेलं, इथं बोललं गेलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला, काही होतात मुकामुका झाल्या, बोलताना काही झाले शब्द, तर आपलेच अधिकारी आहेत, आपलेच परिवारातले लोक, आपण सगळे एक युनिफॉर्म मध्ये आहो का, ड्रेस मध्ये आहो. शाखा वेगळ्या असल्या तरी मैदानात जेव्हा आलो तर ती काय आहे, समता सैनिक दल आहे. शाखा नाही आहे, ते कोणतीच शाखा नाही आहे. हा माझा माणूस, तो माझा माणूस करत बरायचा नाही. प्रत्येक एक जो बसलेला युनिफॉर्म मध्ये बसलेला माणूस आहे तो माझा माणूस आहे हे लक्षात घ्यायची पहिली भूमिका ही जाणवा. तुमच्यामध्ये ते भावनाच नाही निर्माण होत आहे, अरे माझे 10 लोक, माझे 5 लोक, माझे 3 लोक, तसं नाही करायचं. गाडीत बसताना, गाडीत चालताना, जेवताना, अरे हा तू आहे का, उपाशी आहे, ये समोर. ही भावना तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. फक्त तुम्ही स्वार्थी भावनेचे माणसं, फक्त असलं पाहिजे, तसं करायचं नाही. प्रत्येक युनिफॉर्म मध्ये समता सैनिक जो प्रत्येक सैनिक आहे तो माझाच बांधव आहे आणि त्याला मला घेऊन चालायचं, ही भूमिका ठेवली पाहिजे तुम्ही. मग तो कोणत्याही शाखेचा असो, कोणत्याही कुठलाही असो, ह्या क्रांतीभूमीत आले, तुम्ही कुठेही जाता, तुम्ही आपल्या शाखेत, आपल्या शाखेपुरती मर्यादित. जेव्हा संघटनेत येता, संघटनेच्या कार्यक्रमात येता, तेव्हा तुमची भूमिका ही कोणती असायला पाहिजे, कोणती असली पाहिजे, समतेची आणि बंधुत्वाची. कोणती असली पाहिजे, कोणती असली पाहिजे, समजलं. आता 3 वेळा तुमच्याकडून वधवून घेत आहे, तुम्ही त्या प्रतिज्ञेत बांधले आहे, समजलं. याच्यानंतर आपलं भोजनाचं इथून